बॉलची हाताळणी ती आपण मैदानात पाहिली आहे. निलेश थापसे आणि त्याच्या साथीला अनिकेत पाटील. डॉट बॉल तो इथे हाताळला जातोय निलेश थापसीच्या विपक्षात. बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाज शोएब बव्वा. अगदी नेहमीच वेगावर स्वार असतो तो शोएब बव्वा. बॉलिंग ट्रॅकवरनं दर्जेदार गोलंदाजी करता अगदी या वाडा तालुक्यातनं अगदी नावारूपाला आलेला हा गोलंदाज. मोठा रनअप आहे गोलंदाजीतनं. पुढचा बॉल सज्ज होतो पुन्हा एकदा निलेश थापसी करता. इथे चांगला बॉल. क्षेत्ररक्षक आधीच पडले होते मात्र इथनं तदनंतर बॉलचा पाठलाग होईल. बॉल थांबवणं ते कठीण आहे. आउटफील्ड फास्ट बॉल जातोय. सीमा रेखा पार येतोय निलेश थापसीच्या बॅटमधनं. चौकार 4. इथे चौकार आला. पहिला बॉल जरी बीट केला असला तरी मात्र पुढच्याच बॉलवर चौकार ठोकलाय. निलेश थापसी ऑन बॅटिंग मार्कवर आहे बॅटिंग करण्याकरता. त्या अगोदरच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच राहिलाय आणि तो निलेश थापसी तो सध्या बॅटिंग करतोय. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवरनं शोएब निलेशच्या विपक्षात. ते पुढचा बॉल स्विचचा फटका. बॉल जाईल सीमा रेखा पार. आणखीन एक बॅक टू बॅक सलगचा निलेश थापसीच्या बॅटमधनं आलाय. चौकार 4. रिप्ले मधनं आपण पाहू शकतायत अगदी स्विचचा फटका. चौकार येतोय. 4 ओव्हरची मॅच जिथे बॅक टू बॅक 2 चौकार ते निलेश थापसीच्या बॅटमधनं आलेत. शोएब बव्वा बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता तो सज्ज आहे. पहिल्या 3 बॉलचा खेळ झालाय जिथे 8 धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. टीम सप्तशृंगी माता WRS की सुपुंडी टीम. पुन्हा एकदा स्विचचा प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलची फेकी करतोय. क्षेत्ररक्षण करण्याकरता पॉइंटला होता. अगदी बॉलला फील्ड केलं. सिंगल ती कन्वर्ट केली आणि सिंगलच्या मदतीने अनिकेत पाटीलला स्ट्रायकर एंडवर आणलं जातंय. या वर्षीच्या सीझन मधनं जर आपण पाहिलं तर अनिकेत पाटील ते हाईट करता चेक केलं जाईल. निलेश थापसी होते. इट्स अ फेअर डिलिव्हरी. जो इथे रिव्ह्यू होता तो समाप्त झालाय आणि रिव्ह्यू जेव्हा तुम्ही घेताय तो 10 सेकंदाच्या आत तुम्हाला घ्यायचा आहे हेही लक्षात असू द्यात. यात मॅचच्या दिशेने जिथे शोएब बव्वाचं षटक मैदानात चालू आहे. समोर निलेश समोर आता बॅटिंग करण्याकरता अनिकेत पाटील आहे. या वर्षीच्या सीझन मधनं जर आपण पाहिलं तर 8 अर्धशतक ज्याच्या नावावर आहे तो अनिकेत पाटील. स्ट्रायकर एंडवर इथे अगदी 2 क्षेत्ररक्षक त्यामधला गॅप. बॉलचा पाठलाग होतोय. बॉल थांबणार नाहीये. बॉल येतोय डिपेक्सच्या कव्हरला. बॉल जाईल सीमारेच्या पार येतो इथे. हा आणखीन एक अनिकेत पाटीलच्या बॅटमधनं. चौकार 4. अँबॅसिडर आहे अनिकेत पाटील. तो सध्या स्ट्रायकर एंडवर आहे बॅटिंग करण्याकरता. पुढचा बॉल शोएब बव्वाच्या विपक्षात. तसा बॉल तसा खेळ तो इथनं अनिकेत पाटीलकडनं होतोय. बॉलचा पाठलाग होतोय मात्र इथनं बॉल जाईल डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडत. चौकार 4. पाठलाग तो आपण पहिला रिप्ले मधनं तो चौकार दाखवला जातोय तुमच्यापर्यंत. चौकार आला. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर पहिल्या ओव्हरच्या अखेरीस बिनबाद 17 धावा. चला घाई करायची आहे. खूप जास्तीचा वेळ जातोय. टीम मीटिंग्स त्या नकोत. 17 धावा स्कोर कार्डवर लागल्यात.
एक ओव्हरचा खेळ संपलाय. अजूनही येणारी 3 षटकं ती इथनं असतील. फर्स्ट इनिंगमधनं बॅटिंग करते टीम सप्तशृंगी माता WRSK सुपुंडे संघ. ओव्हर नंबर 2 ला इथनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज याच्यानंतरची ज्या मॅच होतील तर 3 षटकांच्या असतील. सर्व टीम याची नोंद असावीत. जी नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत AGS देवघर आणि त्या विपक्षात टीम शिवंजय स्पोर्ट्स सलमान. आणि आज चालू असलेल्या मॅचमधनं जो संघ विजय होईल त्याला बाय. ओव्हर नंबर 2 करता बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता दुसरं षटक हाताळण्याकरता साजिदला आणलं जात आहे. साजिदला 5 रन केले गोलंदाजी करण्याकरता. जाऊयात मॅचच्या दिशेनं. चला मॅच स्पीडअप करा. पहिल्या पहिल्या 15 मिनिटात तुम्हाला 3 षटकं ती कंप्लीट करायची आहेत. अन्यथा एक क्षेत्ररक्षक जो चौथ्या ओव्हरला तुम्हाला 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल हे लक्षात असू द्या. साजिद पुढचा बॉल सज्ज होतोय निलेश करता. इथे पटका तर चांगला आहे. सिंगल देऊन जाईल. मात्र इथे चेंडूवर गेला नाही. बॉल जिथपर्यंत टप्पा पडत राहिला तो जज करत राहिला. बॉलवर आला जसा तिथे 2 कंप्लीट केल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. स्कोर कार्डवर 19 धावा त्या स्कोर कार्डवर लागलात. अनिकेत पाटील तोही आजाराशी झुंज देतोय. थोडासा संध्याकाळच्या सत्रात दर्जेदार बॅटिंग त्यानं देखील केली आहे. चांगला बॉल टीप यॉर्कर तो इथे टाकलाय. सिंगल अर्जित केली जाते वेगानं. दुसरीचा कॉल असेल थांबवला अनिकेतनं. रिक्स जोखीम ती इथनं घेतली जात नाहीये. या 1च्या मदतीनं धावसंख्या 20 स्कोर कार्डवर लागली आहे. अनिकेत पाटील स्ट्रायकर एंडवर बॅटिंग करण्याकरता तो सज्ज आहे. साजिद आहे समोर. मॅच दर्जेदार आहे. दोन्ही टीम एकमेकांच्या विपक्षात या वर्षीच्या सीझनमध्ये बऱ्याचशा मॅच झाल्यात. या डे नाईट फॉर्मॅटमध्ये देखील एकमेकांच्या विपक्षात खेळताना दिसत आहेत. सेकंड राऊंडमधनं तिथे पुढचा बॉल अनिकेत करता साजिद. पडलाईनवरचा बॉल जिथे फटका फसलाय आणि कॅच कॅरी केलाय. शैलून टिपलाय झेल. अनिकेत पाटीलचा संपवलाय खेळ. बॅटर बाद. लागला नवीन बॅटर मैदानात येईल बॅटिंग करण्याकरता. सचिन आलाय. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. टीम FDC कुडूस संघ तो आपण मैदानात पाहतोय. उपसरपंच चषक डे नाईट फॉर्मॅट मधलं हे दर्जेदार आयोजन दर्जेदार स्पर्धा ती आपण पाहतोय एन्जॉय करतोय. चांगलं क्रिकेट जे प्रत्येक दिवशी या मैदानावरनं दाखवलं जातंय. निलेशच्या बॅटिंगचा विचार केला तर 12 धावांची इनिंग ते आतापर्यंत त्यानंही साकारले. 6 चेंडू चा सामना त्यानं देखील केलाय. नवीन बॅटर आलाय मैदानात सचिन आलाय. इथनं एका चांगल्या टोटल पर्यंत जावं लागेल. समोरचा संघ देखील तितकाच तुल्यबल आहे. साजिद ओव्हर नंबर 2 3 बॉलचा खेळ तो आतापर्यंत झालाय. 3 धावा त्या आतापर्यंत 3 रन त्या साजिदनं आतापर्यंत खर्ची केल्यात. गोलंदाजीतनं मोठा रनअप तो आपण साजिदकडनं पाहतोय. समोर सचिन करता आडवा पॅटना फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे टिप स्क्वेअर लेगला. तिथे थोडीशी फ्लंबल होती. सिंगलचा डबल मध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न मात्र इथे कॉलिंग नव्हतं दोघांमध्ये. मात्र इथे दुसरी धाव झाली असती मात्र नाकारलं निलेश धापसीनं. धाव न घेणं पसंत करतोय. नॉन स्ट्रायकर बॅटर आपला क्रीजमध्ये सेफ होईल. तत्पूर्वी ही सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 1 न पुढे जाईल. स्कोर कार्डवर 21. एका विकेटच्या मोबदल्यात अनिकेत पाटीलला परतावलंय. सगळ्यात मॅचच्या दिशेने तिथे साजिद 4 बॉलचा खेळ तो आतापर्यंत झालाय. 4 धावा त्या साजिदनं खर्ची केल्यात.
ओव्हर नंबर 2 पाचवा बॉल तो इथं टाकावा लागेल. 21 धावा एका विकेटच्या मोबदल्यात टीम WRSK सुपुंडे संघ. पुढचा बॉल पॅटचा फेस लेट ओपन केले जिथे क्षेत्ररक्षक आहे बॉलला फील्ड करतोय. सिंगल तिचा डबल मध्ये रूपांतर ते अगदी सहजरित्या केलंय. अगदी स्वतःला झोकून दिलं. 2 कंप्लीट केल्यात. त्या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. स्कोर कार्डवर 23 रन ऑन बोर्ड. 23 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. शेवटचा बॉल या ओव्हरमधनं साजिद बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता तो सज्ज आहे. शेवटचा बॉल या ओव्हरमधनं समोर निलेश धापसी करता. अगदी वेगवान चेंडू अपील तर केली होती मात्र डॉट बॉल तो इथनं येतोय. निर्धाव स्वरूपानं 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 23 धावा एका विकेटच्या मोबदल्यात. अजूनही येणारी 2 षटकं ती इथनं शिल्लक असतील. चला लगेच गोलंदाज आपण आणायचा बॉलिंग ट्रॅकवरनं ओव्हर नंबर 3 करता. तिसरं षटक पुढील सर्व सामने हे 3-3 षटकांचे असतील. सर्व टीमने याची नोंद घ्यायची आहे. तिथे ओव्हर नंबर 3 ला फैजान आलाय गोलंदाजी करण्याकरता या तिसऱ्या षटकातनं. त्या अगोदरच्या मॅच मध्ये जिथे चांगल्या धावा त्या फैजाननं डिफेंड केला. अगदी दर्जेदार गोलंदाजी ती फैजानची देखील राहिली अगोदरच्या मॅच मध्ये. इथनं आलाय तिसऱ्या ओव्हर करताच पहिला बॉल. ती सिंगल अर्जित होती. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 24 मुदतसर पटेल होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याकरता 1 धाव अर्जित होईल. 22 स्वरूपानं जी धाव अर्जित होती 24 धावा. क्षेत्ररक्षणाची ती पाहणी फैजानकडनं होती. थोडेसे चेंजेस ते इथनं केले जात आहेत. चांगली मॅच आहे. रफ अँड टफ मॅच ती मैदानात आपण पाहतोय. इथे पुढचा बॉल निलेश टापशीने बॉलला उडवलाय आणि फेकून दिलाय षटकारा करता. हा निलेश टापशीचा कडक स्ट्रोक षटकार. षटकार तो आपण पाहिला रिप्ले मधनं देखील दाखवला गेला. फैजान आलाय. फैजानच्या विपक्षात तो ठोकलेला षटकार. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल कानाजवळून अगदी शिटी मारून गेला असावा. डॉट बॉल निर्धाव चेंडू. तर मला षटकार ठोकू शकतो ना तर मीही तुला डॉट घेऊ शकतो हेच सध्या फैजाननं दाखवलंय. डॉट बॉल. तीस धावा त्या स्कोर कार्डवर आहेत सध्या तरी एका विकेटच्या मोबदल्यात निलेश टापसी. 10 बॉल तो खेळलाय. 20 रन त्यानं बनवल्यात. अतिरिक्त सफल झाला होता मात्र फटका खेळण्यामध्ये असफल ठरतोय. बॅक टू बॅक 2 बॉल ते फैजाननं डॉट टाकलेत. चांगली गोलंदाजी जरी षटकार खाला असला तरी मात्र 2 बॉल ते कमबॅक करणारे टाकलेत फैजाननं. यातून विजयी होणारा संघ जो थेट आजच्या दिवसातनं शेवटची मॅच खेळेल. पुढचा बॉल फैजान बॉलिंग ट्रॅकवरनं. इथे हाफ ट्रॅकर बॉल मात्र या ओव्हरमधनं जिथे फैजानवर चढवलेला हा दुसरा प्रहारी हल्ला निलेश टापसीच्या पाठमधनं आलाय. तगडा प्रहार षटकार. 6 धावा. बॉल थोडासा हलका कट झाला जिथे नजर होती शेवटपर्यंत. तिथे बॉलला षटकारा करता लॉक केलंय. पुढचा बॉल फैजान पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं. इथे पुन्हा एकदा आता फटका फसलाय की काय क्षेत्ररक्षक पुढे सरसावलाय. जज करतोय. दुसऱ्या प्रयत्नात कॅच कॅरी केलाय. निलेश टापसीचा संपवलाय खेळ मात्र इथनं विकेट जातीये. निलेश टापसी बिग विकेट गॉन. बॅटर बाद.
नवाज बॉलिंग ट्रॅक वरना फैजान तो इथे कानमंत्र देतोय नवाजला कशा पद्धतीने तुला गोलंदाजी करायचे कशा पद्धतीने तुला चेंडू ते इथनं हाताळायचे आहेत. मॅच महत्त्वपूर्ण आहे कारण की इथनं जर जिंकलात तर मात्र आजच्या दिवसात शेवटची मॅच खेळण्याकरता एक नामी संधी ती उपलब्ध झाली आहे कारण की या जो संघ विजय होईल त्याला बाय असेल. नेक्स्ट मॅचचा कॉल देतोय मी टीम एजीएस देवगर आणि त्या विपक्षात टीम शिवंजय स्पोर्ट्स सलमान. बरोबर एका इनिंगच्या ब्रेकमध्ये दोन्ही कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे जिथे ओव्हर नंबर 4ला सुरुवात होईल. नवाज बॉलिंग ट्रॅकवरनं जाऊयात मॅचच्या दिशेनं. पहिला बॉल नवीन बॅटर आलाय त्याकरता पहिला चेंडू पहिलाच बॉल स्विच इट खेळण्याचा प्रयत्न खाली क्षेत्र आहे बॉल जातोय वन बाउन्स ओव्हर द रोप आलाय हा दर्जेदार चौकार 4. ती ओळखलं होतं खाली क्षेत्र आहे पाहणी अगोदरच झाली होती ते चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर पुढे जाते 40 धावा. अगोदरच्या मॅच मध्ये 27 धावांची इनिंग ती बॅटरनं साकारली आहे. याही मॅच मधनं जशी संधी मिळतीये मात्र मोठे फटके ते खेळण्याचा प्रयत्न होतोय मात्र इथे सिंगल धाव जी पाईस स्वरूपानं असेल. एकच्या मदतीने धावसंख्या 41 41 धावा स्कोर कार्डवर लागल्या. 2 बॉलचा खेळ झाला अजून येणारे 4 बॉल ते इथनं टाकावे लागतील गोलंदाज नवाजला. सगळ्यात मॅचच्या दिशेनं तिथे नवाजच्या अंतिमच्या आणि शेवटचे 4 बॉल ते इथनं टाकावे लागतील. पुढचा बॉल सज्ज होतोय नवाज बॉलिंग ट्रॅकवरनं रुपेश करता जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न सिंगल स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची एक धाव तर वेगानं कंप्लीट केली आहे. दुसरीचा कॉल मात्र थांबवला रुपेशनं. इथे थांबवलं तर जरूर होतं मात्र इथे बॅटर बाद परतावं लागेल. विकेट जातीय रन आउट स्वरूपानं विकेट नंबर 3 हादरा बसतोय तो टीम सप्तशृंगी माता WRS के सुपंडे टीमला बॅटर बाद. स्कोर कार्डवर आहे ती 42 42 धावा स्कोर कार्डवर आहेत. चेंडू आतापर्यंत टाकून झाले ते टोटल 3. अजूनही अंतिमचे 3 बॉल ते इथनं हाताळावे लागतील. कल्पेश आलाय नवीन बॅटर मैदानात. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा जी आपण लाईव्ह पाहतोय अगदी घर बसला देखील प्रेक्षक वर्ग आनंद घेतोय या स्पर्धेचा. ही प्रेक्षक वर्गाचा हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम असेल. उपसरपंच चषक एक भव्य दिव्य आयोजन डे नाईट क्रिकेट मध्ये आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानात कल्पेश आलाय त्या विपक्षात गोलंदाजी करायची नवाजला. पुढचा बॉल इथनं आल्या आल्या मोठा फटका तो प्ले करण्याचा प्रयत्न मात्र इथे कॅच कॅरी केलाय कल्पेश त्यालाही परतवलाय. विकेट जातीय बॅटर बाद कल्पेश बॅक टू डगआउट. बॅटरला संधी मिळेल बॅटिंग करण्याकरता. चला जसे 2 बॉल संपतील टीम एजीएस देवगर आणि त्या विपक्षात टीम शिवंजय स्पोर्ट्स सलमान. 5-3 ओव्हरचे असेल. कर्णधार आपण टॉस बॉक्स पर्यंत या जिथे नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. ओव्हर नंबर 4 नवाज बॉलिंग ट्रॅकवरनं फटका खेळण्याचा प्रयत्न इथे बॉलचा पाठलाग होतोय. आउटफील्ड फास्ट आहे बॉल थांबणार नाहीये. बॉल गेलाय सीमारेखा पार येतोय हा इथे दर्जेदार चौकार 4. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर पुढे जाते. स्कोर कार्डवर धावा झाल्या तर टोटल 46 46 धावा बनल्यात. शेवटचा बॉल तो इथनं हाताळावा लागेल गोलंदाज नवाजला. चला टीम शिवंजय स्पोर्ट्स सलमान आणि टीम एजीएस देवगर
या मॅचचा टॉस करण्याकरता मयुरेश मनोरे यांना मी विनंती करतोय की आपण या टॉस बॉक्समधून जो टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. पुढचा बॉल ते फर्स्ट इनिंगमधनं टार्गेट सेट केलं गेलंय. ते 46 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. विजयाकरता येणारे 24 बॉल विजयाकरता धावा कराव्या लागतील. 47 धावांचं आव्हान असेल ते टीम आरान 11 FDC कुडूस संघाला. 24 बॉल 47 करायचे. टॉस बॉक्समध्ये 2 टीम कर्णधार जोडले गेले. तेजीएस देवघर आणि त्या विपक्षात टीम शिवंजय स्पोर्ट्स सलमान आणि टॉस करण्याकरता मयुरेश मनोरे जोडले गेलेत आणि तुमच्या समवेत टॉस बॉक्समध्ये जोडले गेलेत अकबर शेलार. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आमच्या समवेत जॉईन होताना बघायला मिळत आहेत. मान्यवर आपण इकडे यायचं. इथे नाणेफेक केली जाईल. एका बाजूने स्पोर्ट्स सलमान आणि दुसऱ्या बाजूने आई गावदेवी स्पोर्ट्स देवघर. निकेतन पाटील आणि मनीष बांबेरे दोन्ही खेळाडू मॅन ऑफ द मॅच मिळवलेले खेळाडू एकमेकांच्या विपक्षामध्ये असेल. एका बाजूने आहे SP ग्रुप आणि दुसऱ्या बाजूने आहे भूमिक स्पोर्ट्स. कोणाकडनं कॉलिंग असेल? 3 षटकांची मॅच असेल. बोलू दे. 3 षटकांची मॅच असेल. देवघर संघाकडनं या ठिकाणी कॉल दिला जाईल. SP ट्रॉफी असा कॉल दिला आणि SP ग्रुप यस टॉस जिंकला या ठिकाणी आपण पाहू शकाल. देवघर टीमने निकेतन काय निर्णय स्वीकारशील? क्षेत्ररक्षण घेतो. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कसं वाटतंय खेळतोयस आणि संघाने कशा पद्धतीने साथ दिली आहे? 2 मॅचेस खूप अप्रतिम बघायला मिळाल्या आणि काय म्हणशील संघ कशा पद्धतीने परफॉर्म करतोय? ओव्हरऑल संघाबद्दल काय म्हणशील? एकच सांगेल मेहनत घेतोय. नक्की मेहनत घेतो यात काही शंका नाही. युवा खेळाडूंचा संचय. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुला. त्यानंतर मनीष टॉस गमवावा लागला. प्रथम बॅटिंग येते. पुन्हा एकदा जो प्रश्न तुला संध्याकाळी विचारला होता तोच पुन्हा एकदा विचारतो. 3 षटकामध्ये काय टार्गेट आहे? कुठपर्यंत धावा ठोकण्याचा एक मनामध्ये मनसुबा बाळून जाशील मैदानात? 3 ओव्हर येतात आता 50+ करू रन. 50+ करण्याचा प्रयत्न असेल. टायगर थोडासा शांत राहिलाय. 2 मॅच पाहिल्या तर थोडीशी संथखेळी त्याच्याकडनं बघायला मिळाली आहे. या मॅच मध्ये त्याचा रोल किती महत्वाचा असेल? आम्हाला तर 100% का या मॅचला तो 100% देईल त्याचे. आणि आता या पुढच्या 2 मॅच आहेत ते आम्ही 100% जिंकूच. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मनीष बांबेरे हे होते आमच्या समवेत कॅप्टन. मी मान्यवरांना विनंती करतो पुनश्च एकदा आपण VIP डायस मध्ये असनस्त व्हायचंय. टॉस बॉक्स मधून रिपोर्ट आलाय. नाणेफेक जिंकली आहे ती म्हणजेच आई गावदेवी स्पोर्ट्स देवघर संघाने निर्णय स्वीकारलाय बॉलिंग करण्याचा. कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. आपण पाहत आहोत वाडा तालुक्यातील मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा जिचं नाव आहे उपसरपंच चषक 2026. धन्यवाद. मैदानाच्या आत बॅटिंग करण्याकरिता आपण पाहू शकाल मैदानाच्या आत बॅटिंग करण्याकरिता फलंदाजीसाठी दाखल होताना दोन्ही सलामीवीर या ठिकाणी वाडा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष महेशजी जाधव उपस्थित झालेत. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे महेशजी जाधव. आपण सन्मानानं या मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचे. वाडा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष WCA व्हाईस प्रेसिडेंट मिस्टर महेश जाधव, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. मॅचकडे जाऊयात. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर फैजान मेमनने या बॉलला पाठवून दिलंय. केली हवाई सबर. निघून जाईल बॉल. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. चौकार 4. महेशजी जाधव आपण सन्मानानं या मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचे. आपलं उपसरपंच चषक 2026 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. वेलकम. मॅचकडे जाऊयात. विजयाकरता समोर आव्हान ठेवलंय 47 धावांचं. पहिल्या बॉलवर निलेश थापसी, त्याला आपण बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करताना पाहतोय. पहिल्याच बॉलवर त्याच्या फैजान मेमननं तो मात्र एक दर्जेदार चौकार ठोकलाय आणि स्वतःचे इरादे मात्र स्पष्ट केलेत की 47 धावसंख्या आहे डोळ्यासमोर, ती मात्र चेस करण्याकरिता कशा पद्धतीने आम्ही मैदानामध्ये दाखल. निलेश तो सज्ज होतोय त्याच्या विपक्षात. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक आणि तदनंतर बॉल सरळ मानवंदना आमच्या मानवंदना देण्याकरिता VIP डायसला बॉल सरळ बाउंड्री लाईनची सफर करतोय. निघून जाईल. षटकार 6.
देऊया संधी डीजेला आणि पुन्हा मैदानात परतूयात. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक आले आणि तदनंतर ओव्हर दी कव्हर या बॉलला त्याने खेळलं. वाईडिश लॉंग ऑफ आणि कव्हरच्या मधोमधनं हा बॉल आपण पाहिला तर षटकारामध्ये कन्वर्ट झालाय. फैजान मेमन ताकद आहे. वाडा तालुक्याच्या टेनिस बॉल क्रिकेटचा हेलिकॉप्टर बॉय तो मैदानाच्या आतमध्ये आला आणि बहरामध्ये बघायला मिळतोय. यावेळी ओव्हरपिच बॉल मिळाला आणि पुनश्च एकदा याही बॉलला त्याने केली हवाई सफर. बॉल सीमारेषा पार. मिळताय धावा 6. षटकार. प्रेक्षक आले तिथपर्यंत येण्याची चाल बघा, त्यांचा अंदाज बघा, कारण यावेळेला फिंगर रोल केले या बॉलवर. पहिलं आपण तर गतीमध्ये परिवर्तन ते बघायला मिळालंय. महेशजी जाधव पुनश्च एकदा आम्ही आपणास या ठिकाणी मुख्य मंचावर येण्याची विनंती करतो. आपलं सहर्ष स्वागत. ओ हो 1000 रुपयाचं कॅश प्राइज. कुणाल वाईट घ्या त्याची एक छोटीशी. इथे कॅच घेतलाय. कॅच घेतलाय. तुझं नाव काय? विजय वाघ. कॅच घेतलाय. कसं वाटतंय? इथे तर विश्वास नव्हता बऱ्याच जणांना की तू कॅच घेतलाय असा. कसं वाटतंय कॅच घेतल्यानंतर? बरं वाटतंय. पैशांचा काय करशील? 1000 रुपये भेटलेत. काय नाही, जोश कर, एन्जॉय करे. एन्जॉय करणार आहे. शुभेच्छा असतील तुला. ते 1000 रुपये भेटलेत अगदी कॅच करता. जाऊयात कॉमेंटर बॉक्स मध्ये. पुनश्च एकदा मॅच कडे परतूयात. धावसंख्या आपण पाहिली 4 चेंडू संपलेत आणि 16 स्कोर कार्ड वर बघायला मिळते. फैजान मेमन तो बहरामध्ये आहे आणि त्याच्या बॅटमधनं फटके मोठमोठे बघायला मिळालेत. याही वेळेला आपटून टाकलेला बॉल स्वतःची अदाकारी स्पष्ट करत असताना बॉलला सरळ त्याने पाठवून दिले. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरनं. बॉल सीमारेषा पार. मिळाला धावा 6. षटकार. थँक्यू. जबरदस्त फलंदाजी ती फैजान कडनं बघायला मिळते. निलेश झापसीला कमबॅक करावा लागेल कारण पॉकेटमध्ये धावा थोड्याशा कमी राहिल्यात असं म्हणावं लागेल आता. पुढचा बॉल सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर नाही. याही वेळेला शफल झाले आणि तदनंतर ओव्हर दी स्क्वेअर लाईक फैजान मेमन याही बॉलला सरळ पाठवून दिलंय. बॉल चाललाय पुनश्च एकदा बाउंड्री लाईनची सफर करण्याकरिता. षटकार 6. आणि या अजून एका प्रेक्षकांनी कॅच घेतलेली आहे. तिकडे अजून एका प्रेक्षकांनी झेल घेतलाय. या तुमच्याकरिता SP प्रमुख आयोजक संदीपजी पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. बघा बॉल जसा आला तसा बॉल जज करत ते तिथपर्यंत पोहोचले आणि वाह काय कॅच कंप्लीट केली. अप्रतिम. 22 धावा स्कोर कार्डवर. 22 नव्हे 28. 28 रन्स ऑन बोर्ड. 28 धावा स्कोर कार्डवर सोडल्या गेल्यात. महेशजी जाधव या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. वाडा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आपण सन्मानानं मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. वेलकम. या प्रेक्षक आलेले आहेत बघा. जबरदस्त कॉन्फिडन्सनी चालत येत आहेत. अभिनय पाटील बघा त्यांची चाल कारण दर्जेदार कॅच त्याने या ठिकाणी कंप्लीट केली आहे. हाय कालिवली संघाचा खेळाडू नव्हे तो प्रेक्षक आहे सध्या. या तदनंतर महेशजी जाधव आपण लाईव्ह स्क्रीनवरनं पाहू शकाल ज्यांना बघायला मिळतात आपल्याला. वाडा क्रिकेट असोसिएशनचे व्हाईस प्रेसिडेंट मिस्टर महेश जाधव आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. धावसंख्या 28. 28 स्कोर कार्डवर. 47चं टार्गेट ते मात्र समोर आहे आणि त्यापैकी 28 कंप्लीट केल्यात. फैजान मेमन बहरामध्ये बघायला मिळतोय आणि जेव्हा जेव्हा हा खेळाडू बहरामध्ये असतो त्याला थांबवणं कठीण असतं. यावेळेला मागे गेले, जागा बनवली आणि सरळ बॉलला पंच केलंय. बॉल चाललाय
पॉइंट कव्हरच्या दिशेनं सरळ दणदणकरी सीमारेषा पार. मुदत पटेल तोही यावेळेला आपण बघायला मिळत आहे. त्यांच्याही बॅटमधनं तो फटका अप्रतिम बघायला मिळतोय. बॉल सरळ ट्रॅव्हल झालाय सीमारेषा पार. मिळाला धावा 4 चौकार. चेक या ठिकाणी वाडा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष महेशजी जाधव साहेब ते इथे उपस्थित होत आहेत. वेलकम या आणि सन्मानपूर्वक येऊन मुख्य मंचावर VIP डाईसवर बसून मॅचचा आनंद घ्या. वेलकम महेशजी जाधव साहेब. मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. यावेळेला रिव्हर्स स्वीप खेळायचं होतं, स्विच हिट खेळायचा होता. आपण पाहिला तर तो बॉल मैदानामध्ये डॉट स्वरूपामध्ये नक्की कंप्लीट होईल. फैजान मेमन धाव घेण्याच्या शोधामध्ये होते. माहिती आहे इथून आपली स्वतःची विकेट किती महत्वाची आहे. तो प्रेक्षक आलाय का त्या ठिकाणी? दिले. ओके. धावसंख्या 32. ते प्रेक्षक कॅच वर जाऊन उभे राहिलेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहेत कारण मुदतसर पटेल क्लासिकल रिव्हर्स स्वीप आणि स्विच हिट खेळणारा हा खेळाडू आहे जो स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बघायला मिळतो. येणारे बॉल आता इथून 16 आणि करायचे आहेत तुम्हाला 15. 16 चेंडूत 15 धावांची इथून गरज आहे. पुढचा बॉल गोलंदाज ओव्हर दी विकेटनं. यावेळेला यष्टांवर अटॅक करण्याचा प्रयत्न होता. अजिम सर आमच्याकडे वळत आहेत आणि इट्स अ नॉन प्लेबल हे मात्र त्यांनी दर्शवले. अतिरिक्त धाव 30 स्कोर कार्ड मध्ये ऍड होतीये. 1 न वाढून धावफलक 33 या अंकावर जोडलं जाईल. या दोन संघांच्या मध्ये आपल्याला बॅटल मात्र सातत्याने या हंगामात अगदी दर्जेदार बघायला मिळालंय. कधी आपल्याला WRSK सुपोंडे संघ विजयी होताना बघायला मिळाला, कधी FDC कुडूस. परंतु या मॅच मध्ये कोण ठरणार बाजीगर यावर सूत्र अवलंबून आहेत. फुलटॉस बॉल तो मात्र विकेट कीपर कडनं मिस झालाय आणि तदनंतर ट्रॅव्हल झालाय. पंच या ठिकाणी दर्शवत असताना सरळ बॉल सीमारेषा पार. मिळाल्या धावा 4 चौकार. बघा आपण पाहिलं तर ओव्हर दी विकेटनं गोलंदाज आलेले बॅट ची कडा घेतलेली आणि तदनंतर विकेट कीपर पासून थोडा बॉल खाली राहिला आणि बॉल सीमारेषेच्या पार निघून गेला चौकाराकरिता. धावसंख्या 4 न वाढली आहे आणि 37 आता फक्त 10 धावांची गरज. नेक्स्ट मॅच साठी बोथ टीम्स तयार राहायचे. शिवंजय अलमान आणि AGS देवगर. शिवंजय अलमान आणि AGS देवगर दोन संघांमध्ये नेक्स्ट मॅच असेल. यावेळेला मागे गेले, जागा बनवली आणि फेकून देण्याचा प्रयत्न केलेला, पुल करण्याचा प्रयत्न केलेला, मात्र स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये त्या ठिकाणी कॅच कंप्लीट केली आहे. परतावं लागेल माघारी. विकेटचं पतन, खेळाडू बाद. मुदतसर पटेल इज बॅक टू द डगआउट. फटका अप्रतिम होता आणि तेवढी सुंदर कॅच ती सुद्धा त्या ठिकाणी कंप्लीट केली आहे. चला न्यू बॅटर त्वरित मैदानाच्या दिशेने यायचे. नवीन फलंदाज शोएब अव्वा तो मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना बघायला मिळतोय. विखुरलेलं क्षेत्ररक्षण ते आपल्याला बघायला मिळते. पाहिलं आपण तर एक स्क्वेअर लेग आहे. मिड विकेट मध्ये एक खेळाडू आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ त्यानंतर आणि थर्ड मॅन अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. 6 खेळाडू 30 यार्डच्या बाहेर ते तैनात केले गेलेत. पुढचा बॉल यावेळेला शोएब अव्वाचा तो फटका फसलाय. बरीच उंची गाठली आहे आणि बॉल चा पाठलाग क्षेत्ररक्षक करण्याचा प्रयत्न करतायत आणि असं वाटतंय धावा त्या ठिकाणी नक्कीच वाचवल्या गेल्या. 2 कंप्लीट त्या बघायला मिळतात. शेवटचा एक बॉल इथून बाकी आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 39. यावेळेला फटका खेळायचा होता आणि पाहिलं आपण तर स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु फटका यशस्वी झाला नाहीये. डॉट बॉल मैदानामधनं आला आणि षटक क्रमांक पाहिलं तर ते या ठिकाणी संपलंय 2रं आणि धावसंख्या स्कोर कार्डवर पाहिली तर ती जोडली गेली आहे, ती म्हणजे 39. येणारे इथून बॉल बाकी आहेत ते अंतिमचे 12 आणि करायचे आहेत तुम्हाला 12 चेंडूत 8. या ठिकाणी वाडा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष
महेशजी जाधव साहेब या ठिकाणी शुभ सन्मान तो या ठिकाणी मुख्य मंचावरनं होतोय. निखिलजी पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी तो शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं होतोय. अतिथी देव भव, मान्यवरांचा मान सन्मान करणं हे आद्य कर्तव्य आणि तो शुभ सन्मान तो या ठिकाणी मुख्य मंचावरनं होतोय. या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ व तसेच महाराष्ट्राचं महावस्त्र शाल देऊन या ठिकाणी सन्मानित केले जात आहे महेशजी जाधव साहेब. महेशजी जाधव यांचा मुख्य मंचावर आपण शुभ सन्मान पाहिला. वाडा क्रिकेट असोसिएशनच्या वाईस प्रेसिडेंट आपलं या SP ग्रुप आयोजित उपसरपंच चषक 2026 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. धावसंख्या 30 स्कोर कार्डवर पाहिली तर 39 नवीन गोलंदाज आलेत. गोलंदाजी ट्रॅकवरनं उन्नत मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅकवरनं डावकोरे हातानं यावेळेला आडव्या बॅटनं फटका खेळले, तो चाललाय फिल्डरला बीट करत बॉल सरळ सीमारेषा पार. मिळाल्या धावा 4 चौकार. धावसंख्या 4 न वाढते आणि पुढे जाऊन पोहोचतीये. पहिली आपण तर 43 धावा स्कोर कार्डवर. विजयाकरता आता शेवटच्या 3 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 3 धावा 4 धावा त्या इथून गरजेच्या आहेत. शरीरापासून लांब चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन दी ट्रॅक आलेले, तदनंतर त्यांच्यापासून लांब चेंडू हाताळायचा होता. आणि पाहिला आपण तर एक अतिरिक्त धाव ती स्कोर कार्ड मध्ये ऍड होतीये. 1 बाउन्सची कॉलिंग ती या ठिकाणी गोलंदाजाला दिली जाते. 1 फॉर दी ओव्हर. निखिल पाटीलला सध्या भेटा. यावेळेला डाऊन दी ट्रॅक आले आणि तदनंतर बॉलला सरळ पुल करत असताना त्याने फेकून दिलंय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन आणि मिड विकेटच्या मधोमधनं बॉल सीमारेषा पार. विजय झाली टीम या ठिकाणी आपण पाहिली तर सप्तशृंगी माता 11 WRSK सुपोंडे विजयाच्या माफ करा या ठिकाणी आपण पाहिलं तर आरहान 11 FDC कुडूस टीम ती मात्र विजयी होताना आपल्याला बघायला मिळाली. हार्ड लक म्हणूया टीम सप्तशृंगी माता 11 WRSK सुपोंडे. आपलं गोड कौतुक. आपण या स्पर्धेमध्ये आलात, खूप चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केलात, त्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. प्रेक्षकांनो मैदानामधनं कोणी जाऊ नका, मैदानामधनं जाऊ नका. बघा चला आपण नेक्स्ट मॅच कडे जाऊयात. पुढील सामना आजच्या दिवसातील एक अप्रतिम मॅच. बघा समरी आपण मॅचची पाहतोय. 13 चेंडूत निलेशनं 26 धावा केल्या. अनिकेतनं 3 चेंडूत 8 धावा करून अनिकेत स्वस्तात बाद झाले. परंतु तदनंतर फैजान मेमन नावाचं वादळ मैदानामध्ये आलं, ज्याने 8 चेंडूमध्ये 38 धावा ठोकल्या. चला मॅन ऑफ द मॅच फैजान मेमन. मॅन ऑफ द मॅच घेण्याकरिता यायचंय फैजान मेमन. आपण चला जशी नवीन मॅच स्टार्ट होईल मायक्रोफोनवरनं आपण करूयात बदल. तुमच्या समवेत जॉईन होतील पालघर भूषण, जे या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेलेत. अर्थातच प्रमोद शेडगे सर यांचा आपण आजचा दिवसात या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आवाज ऐकतोय. प्रमोद शेडगे सर दिवसाची सुद्धा स्पर्धा करून ते इथपर्यंत पोहोचलेत. आपलं मनपूर्वक मायक्रोफोनवर पुन्हा एकदा स्वागत आहे. जाऊयात त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, तिथे तुमच्या समवेत जॉईन होतील कुणाल मोकाशी. थँक्यू. फैजान मेमन मॅन ऑफ द मॅच यस येत आहेत. ओके थँक्यू व्हेरी मच. अद्वरजी शेलार यांचा आवाज आपण ऐकतायत. कुणालजी मोकाशी यांचा आवाज आपण ऐकतायत. सूत्रसंचालक म्हणून सुरजजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतात या स्पर्धेच्या माध्यमातून. तिन्ही व्हॉइस ऑफ वाडा म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, ते आमच्या तिन्ही समालोचक मित्रांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. सध्या आपण पाहिलं तर ऑन स्क्रीन संदेजी पाटील साहेब, सध्या निखिलजी पाटील बाबू यांना आपण पाहू शकाल. हलकीशी थंडी आणि त्यामध्ये कॅप्चर करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हॅलो एक वेगळंच वातावरण पाहायला मिळतं की नक्की बाबूने सन्मान केलाय. मॅन ऑफ द मॅच दिली जाते निखिल पाटीलच्या माध्यमातून. फैजान होता मॅन ऑफ द मॅच. फैजान 47 धावांचं टार्गेट होतं. मनामध्ये
निलेश दाबशी जसा गोलंदाजीला आला, काय कॅल्क्युलेशन होतं मनामधनं आणि कशी बॅटिंग करायची होती हे मनामध्ये विचार होत आहे? याच्या आधी भाऊ गातेसला आमची त्यांची मॅच लागलेल, सेम सिच्युएशन होता आणि 1 ओव्हरला 22 चालते मी आउट झालेल, मॅच हरलेला मी. तर लक्षात होता आता यावेळेस का आपली विकेट महत्त्वाची आहे आणि जो सर्वात मेन बॉलर आहे ना त्याला टार्गेट करायचा. नक्कीच जेव्हा पहिल्या गोलंदाजालाच टार्गेट केलं जातं, नंतरच्या येणाऱ्या गोलंदाजावर आपोआप प्रेशर क्रिएट होत असतो. हा होता फैजान, मला मॅच अगदी दर्जेदार बॅटिंग केली. नेक्स्ट मॅच करता शुभेच्छा असतील. ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स प्रमोद शेडगे सर. शिवंजय अलमान टीम सध्या आपण पाहतात बॅटिंग करत असताना. एका साईडला आपण पाहिलात तर AGS देवघर, सागरजी पाटील साहेब यांच्याकडून पहिल्याच बॉलवर जर विकेट मिळवली तर 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल देवघर सागरजी पाटील यांच्या वतीने. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. सागर पाटील कॅमेरामॅन म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि सध्या इथे आहेत, त्यांचा मनपूर्वक धन्यवाद असेल. जर या मॅचच्या दिशेने सामना 3 षटकांचा असेल. शिवंजय अलमान वर्सेस AGS देवघर, दोन्ही टीम मध्ये अतिशय सुंदर कडवी लढत पाहायला मिळेल. चेंडू आणि फळे यांच्यामधला